नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण आज एक अशा विषयावरती चर्चा करणार आहोत जे की मला वारंवार फोन येत होते, सर याच्यावरती व्हिडिओ बनवा आणि याचं उत्तर आम्हाला फोनवरती पण सांगा, ग्रुपमध्ये पण सांगा। तर त्याच्यावरती आपण आज हा थोडा छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। चला तर मग मेन मुद्द्याकडे। तर शेतकरी बांधवांनो, 2-3 शेतकरी बांधवांनी या 2-4 दिवसामध्ये मला फोन केले की सर एका आधारावरती 2 आपल्याला सोलार घेता येतात का? तर याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सगळ्यात पहिल्यांदा या जे की सोलार 2 भेटतात का? तर भेटतात आणि ते कसे भेटतात ते पण पाहूया आणि भेटत का नाहीत ते सुद्धा आपण थोडंसं जाणून घेऊया। तर आपण का भेटत नाहीत ते एकदा सांगूया। तर शेतकरी बांधवांनो, एका आधारावरती एकच सोलार भेटतो आणि त्या आधारावरती एकदा तो आधार क्रमांक रजिस्टर झाला तर दुसरा सोलार भेटत नाही। आणि तर भेटतो कुणाला याच्यावरती थोडीशी नजर टाकूया। तर शेतकरी बांधवांनो, सोलार भेटतो तर एका सातबारावरती जर 2 नावे असतील आणि ती जमीन जर सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला एका सातबारावरती सुद्धा 2 सोलार घेता येतात, पण एका आधारावरती 2 सोलार घेता येत नाहीत। आणि एक जी सातबारा आहे त्या सातबारावरती सामायिक क्षेत्र असेल तरच दुसऱ्या भावाला आहे ते सोलार घेता येतं आणि त्याच्यामध्ये एकमेकाचं नाहरकत प्रमाणपत्र एकमेकाला देऊन ते सोलार आहे ते घेता येतं। आणि अशा प्रकारे तुम्ही 2 सोलार घेऊ शकता, पण एका आधारावरती 2 सोलार घेऊ शकत नाही। तर हा एक छोटासा व्हिडिओ आणि छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला। नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा। त्याच्याविषयी आपण छोटासा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होऊन जाईल। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।